तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण लेखा कोशागार भरतीसाठी TCS PYQ सिरीज जे पण झाले मागच्या 6 महिन्यामध्ये त्याची सिरीज चालू केलेली आहे आणि येत्या 2 महिन्यामध्ये तुमची ही एक्झाम होणारच आहे. नमस्कार कल्याणी मॅडम. नमस्कार. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे कल्याणी मॅडम? एकदा कन्फर्मेशन द्या. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? येस और नो? आवाज वाढू? जस्ट आवाज वाढू. आता बघा. क्लिअर येतोय का आवाज? क्लियर आहे का? येस और नो प्लीज लेट मी नो. चलो चला आजचा आपला प्रश्न, पहिला प्रश्न घ्या. चला गुड सॉरी पूनम मॅडम, गुड आफ्टरनून. मी गुड मॅडम म्हणतो. ओके गुड आफ्टरनून. चला पूनम मॅडम, आवाज वगैरे क्लिअर आहे का? चलो ॲक्च्युली काय होतं, जमलिंग होते वर्डची. कधी कधी खूप साऱ्या गोष्टी दिमागात असल्या की मल्टिपल थॉट्स, त्यावेळेस काय होतं, शब्द अडकतात. आपलं ब्रेनचं बॅलन्स होत नाही. येस, ऑल क्लिअर. चला आजचा क्वेश्चन पहिला बघा. क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन एडियम्स. म्हणजे दिलेल्या एडियमचा योग्य अर्थ घ्या. बघा आता सांगा. ॲक्च्युली लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. त्यांनी काय म्हटलं बघा, आउट ऑफ. बघा हा बॉक्स आहे. आता मी सांगतो, मला एक हिंट देतो. फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट अशी लपलेली आहे, बॉक्समध्ये हाईड केलेली आहे, आणि आपण हा बॉक्स असं ओपन केला तर ते काय येणार आहे, बाहेर येणार आहे की नाही, एखादी गोष्ट रिव्हील होणार आहे. येस, एक्झॅक्टली कल्याणी मॅडम. बघा लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे काय, एखादी गोष्ट सडनली बाहेर येणे. म्हणजे काय, एखादं सिक्रेट असेल किंवा एखाद्याची गोष्ट असेल किंवा एखादं सडनली मिस्ट्री असेल, सडनली काय होणे, रिव्हील होणे. काय होणे, रिव्हील होणे. याला काय म्हणतात, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. म्हणजे काय येणार आहे बघा, सिक्रेट काय आहे, टू काय येणार आहे इथं बघा, टेक अ कॅट आउट ऑफ द बॅग. म्हणजे काय, कॅट बाहेर घ्या, नाही येत. टू कीप सिक्रेट, सिक्रेट ठेवा नाही, बाहेर आलं पाहिजे, सिक्रेट बाहेर आलं पाहिजे. टू बी क्युरियस अबाउट सिक्रेट, क्युरियस म्हणजे काय, एक्साइटेड, नाही येत. मग आपलं उत्तर काय येतं, टू रिव्हील म्हणजे काय, एखादी गोष्ट ओपन होणे. काय होणे, ओपन होणे. येस, गुड आफ्टरनून स्वाती मॅम. ओके चलो फर्स्ट क्लिअर आहे की बच्चांनो? सांगा मला. ही नोज मी. बघा ही नोज मी. आता काय, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, पॅसिव्ह वॉइस घ्यायचा आहे. काय, पॅसिव्ह वॉइस घ्यायचं. बघा ही नोज मी, तो मला ओळखतो. जेव्हा बघा, जेव्हा सेंटेन्स लक्षात ठेवायचं कुठले बघा, जर सिंपल असेल तर कंटिन्युअस टेन्स मध्ये जातं, कंटिन्युअस असेल तर बिंग ऍड होतो, परफेक्ट असेल, परफेक्ट टेन्स असेल तर परफेक्ट कंटिन्युअस होऊन जातो, आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस होत नाही. ओके चलो रेश्मा मॅडम, आता मला सांगा, आय हॅव बीन. बघा आता काय, जर काय सिंपल टेन्स असेल तर कंटिन्युअस मध्ये जातो, कंटिन्युअस मध्ये असेल तर बिंग ऍड होतो, आणि परफेक्ट असेल तर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये ऍड होतो. मग मला सांगा, ही नोज मी, तो मला ओळखतो. मग मला सांगा कोणता टेन्स आहे हा? हा टेन्स कोणता आपला? सिंपल प्रेझेंट टेन्स. मग आपल्याला पास्टचं काय घेणं आहे का? नाही घेणं. आता बघा तिच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायस करताना, ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायस करताना सेंटेन्स मध्ये काय आला पाहिजे, बाय आला पाहिजे, V3 आला पाहिजे, सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट गेला पाहिजे, बरोबर की नाही, सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट गेला पाहिजे. आता बघा काय आय एम नोन. आता बघा इथं काय, आय एम नोन किंवा आय नोन बाय हिम. बघा इथं पण आहे, पण इथं बाय आलाच नाही. इच्छा वाक्यामध्ये 2 मध्ये काय, बाय नाहीये. ओके कल्याणी एम्ब्लेम. याच्यामध्ये काय, जेव्हा ऍक्टिव्ह व्हायस कल्याणी मॅडम, जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह व्हायस पॅसिव्ह व्हायस करता तेव्हा कंपल्सरी बाय आला पाहिजे सेंटेन्स मध्ये. याच्यामध्ये कुठे बाय नाहीये. मग काय, आय एम नोन बाय हिम. ओके आई एम नोन बाय हिम. सही है क्या? चलो
एम्ब्लेम जी. ओके चलो नेक्स्ट टेक नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे काय, रिकामी जागा भरा. आलं का. द ऑर्गनायझर बघा, द ऑर्गनायझर्स वर बघा ओव्हरवेल्म बाय द ऑडियन्स. बघा म्हणजे काय, खूप खुश होणे. ओ म्हणजे काय, खूप खुश होणे, खूप आनंदी होणे. बाय द ऑडियन्स सपोर्ट, खूप आनंदी होणे किंवा खूप आनंद होणे. मग इथं काय येणार आहे, द ऑर्गनायझर्स काय येणार आहे, एनिवे, सिमिलरली, टोटली का फायनली. एल वाय काय ऍडवर्ब सांगितलं त्याला, आपल्या ऍडवर्ब वापरायचं आहे सेंटेन्स मध्ये. काय झालं, ऑडियन्स ओव्हरवेल्म झालं. येस, एक्झॅक्टली कल्याणी मॅडम. मग याच्यामध्ये काय, एनिवे काहीही करून, का सिमिलरली सारखा, का टोटली. आपण म्हणतो फायनली, आपण काय म्हणतो मला सांगा, टोटली ओव्हरवेल्म नाही. ऍक्च्युली द ऑर्गनायझर वर टोटली ओव्हरवेल्म बाय ऑडियन्स का फायनली. दोन ऑप्शन सांगा मला, तुम्ही काय येणार आहे, टोटली येणार आहे का फायनली येणार आहे, पटापट सांगा. डी. आता बघा आपण काय म्हणतो, ऑर्गनायझर शेवटी वर, द ऑर्गनायझर वर टोटली येणार आहे का फायनली येणार आहे. फायनली म्हणजे काय, शेवटी शेवटी असं काही उल्लेख केला का त्यांनी, अम्रपाली मॅडम त्यांनी शेवटी शेवटी असं काही उल्लेख केलाय का, टोटली ओव्हरवेल्म बाय येणार आहे का काय येणार आहे. फायनली म्हणजे काय वापरतो बाबा, ऍट द एंड. बघा फायनली इंडिया ओन द कप. बघा फायनली इंडिया ओन द मॅच, ओन द मॅच. भारत शेवटी मॅच जिंकला, ओन द मॅच. असं काही म्हटलं का त्यांनी, शेवटी शेवटी काहीच नाही म्हटलं. त्यांनी काय म्हटलंय, द ऑर्गनायझर वर टोटली म्हणजे पूर्णपणे काय येणार आहे, टोटली पूर्णपणे ओव्हरवेल्म बाय द ऑडियन्स सपोर्ट. त्यांनी एंड काहीच वापरलाच नाही ना. काय, पूर्णपणे. फायनली म्हणजे शेवटी शेवटी नाही, टोटली. काय येणार आहे, टोटली, संपूर्ण, पूर्णपणे. ओके, येस, एक्झॅक्टली. एखादी एंड करायचं असलं फायनली. आता क्वेश्चन नंबर 4. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर. सिलेक्ट द ऑप्शन विच रेक्टिफाईज द एरर. म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतं ते, की याच्यामध्ये एरर आहे आणि एरर असेल तर त्याला रेक्टिफाय करायचं आहे. काय करायचं आहे, एरर रेक्टिफाय करायचं आहे. ॲज सून ॲज आय रीच होम. बघा ॲज सून ॲज, बघा ॲज सून ॲज मी आय रीच होम, मी घरी पोहोचले. कंजक्शन आहे, ॲज सून ॲज काय कंजक्शन आहे. आय रीच, सिंपल पास्ट टेन्स, आय रीच होम. इट स्टार्ट रेन, स्टार्ट टू रेन का इट स्टार्टेड टू रेन. आता तुम्ही बघितलं असेल, टू नंतर V1 किंवा V4 येतो. बघा हा जर ही एरर नेहमी येतो, ही एरर लक्षात ठेवायचं. टू नंतर V1 किंवा V4 येतो आणि डिपेंड ऑन द कॉन्टेक्स्ट मॅटर करतं, कॉन्टेक्स्ट वरती येतं. मग काय येणार आहे तिथं, मी घरी पोहोचले की नाही पोहोचले, पाऊस पडणे चालू झाला. मला सांगा काय येणार आहे, इट वॉज स्टार्टिंग टू रेन का इट स्टार्टेड रेनिंग. इट स्टार्टेड रेनिंग काय येणार आहे, इट स्टार्टेड रेनिंग काय येणार आहे. बघा एरर तर इथेच आहे, इट. बघा मी घरी पोहोचले की नाही पोहोचले, लगेच पाऊस पडणे चालू झाला. इट काय येणार आहे, हॅड रिच होम. हे तर करेक्ट आहे, नाही हे करेक्ट आहे ना, आय रिच होम. बघा ऍज सून ऍज सिंपल पास्ट, मी घरी पोहोचलो की नाही पोहोचलो, पाऊस पडणे चालू झाला. त्याचं म्हणणं काय, मी घरी पोहोचलो की नाही पोहोचलो, पाऊस पडणे चालू झाला. मग इट हॅड काय येणार आहे, इट येणार आहे. इट स्टार्टेड काय येणार आहे, इट स्टार्टेड रेनिंग. इट स्टार्टेड रेनिंग काय येणार आहे, इट स्टार्टेड रेनिंग. घरी पोहोचलो की नाही पोहोचलो, पाऊस पडणे चालू झाला. सिंपल पास्ट टेन्स, दोन्ही ही क्रिया काय आहेत, सिंपल पास्ट टेन्स आहेत. टू नंतर बघा इट स्टार्टेड रेनिंग. ओके चलो, रेक्टिफाय करायचं होतं. काय, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. ओके पॅसिव्ह वॉइस घ्यायचं आहे. आलं बघा काय, पॅसिव्ह वॉइसला द फेमस म्युझिशियन कंपोज द सॉन्ग. काय केलं, कंपोज. बघा सिंपल पास्ट टेन्स आहे, कुठला सिंपल पास्ट टेन्स आहे. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. याच्यानंतर काय येणार आहे, मग याच्यानंतर काय येणार आहे, कंटिन्युअस मध्ये जाईल. वॉज किंवा वर येईल त्याच्यामध्ये, सेंटेन्स मध्ये वॉज आणि वर येईल. सब्जेक्टच्या जागेवरती ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या जागेवरती सब्जेक्ट, बाय आला पाहिजे, V3 आला पाहिजे. काय पाहिजे, त्याच्या अगोदर V3 आला पाहिजे. आता बघा द फेमस. आता मला सांगा इथं काय, हा सब्जेक्टिव्ह केस आहे आणि ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे. मग जेव्हा आपण ऍक्टिव्ह असं पॅसिव्हाइज करतो, सब्जेक्टच्या ऑब्जेक्टिव्ह द फेमस येईल का, द फेमस तर येतच नाही. काय येणार आहे, पटापट सांगा मला. द सॉन्ग वॉज कंपोज बाय
काय येणार आहे वॉज बिंग केव्हा होतं जर सेंटेन्स कंटिन्युअस मध्ये असतं तर बिंग ऍड झाला असता काय सिंपल पास्ट टेन्स मध्ये द सॉन्ग वॉज कंपोज बाय काय येणार आहे इथं बघा फेमस कोण गेली तर फेमस ऍड नाही केला बघा इथं फेमस ऍड नाही केला म्हणून काय द सॉन्ग वॉज कंपोज बाय द फेमस म्युझिशियन काय येणार आहे यस आपलं उत्तर काय येणार आहे नाही 4 नाही आहेत बघा द सॉन्ग वॉज कंपोज बाय द फेमस खाऊन टाकला ना द फेमस तो कंपोजर कसा होता पूनम मॅडम फेमस होता ना याच्यामध्ये फेमस ऍड नाही केला इथे खाऊन टाकला फेमस म्हणून आपला काय येतो 4 येत नाही आपलं उत्तर काय येतं शुभम 2 येतं 2 बघा आता बघा सब्जेक्ट कुठला आहे द फेमस आणि द सॉन्ग काय ऑब्जेक्टिव्ह केस आहे आणि कंपोज काय आहे वर्ब आहे मग सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट जातो बघा आता काय द फेमस इथं आहे तर मग काय येणार आहे द सॉन्ग इथं काय येणार द सॉन्ग आलं का आणि द फेमस शेवटी येईल आलं का समजलं का रे पोरांनो म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे 2 येणार 2 याचं उत्तर करेक्ट आहे ओके सब्जेक्टिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस तुम्हाला माहिती पाहिजे आता बघा एक तुम्हाला आयडिया देऊ का बघा आयचा ऑब्जेक्टिव्ह बघा ऑब्जेक्टिव्ह एक मिनिट कसं ऍड करायचं पेज लेट मी ऍड ओके बघा काय करायचं आयची सब्जेक्टिव्ह बघा आय हा सब्जेक्टिव्ह बघा आय ही शी इट सिंग्युलर नाउन यू वी दे ही काय सब्जेक्टिव्ह केस आहे ही काय सब्जेक्टिव्ह केस आहे ही सब्जेक्टिव्ह केस आहे याची ऑब्जेक्टिव्ह केस काय मी आहे हिची ऑब्जेक्टिव्ह केस आहे हीज आहे शीची ऑब्जेक्टिव्ह केस काय हर आहे इटची इटच आहे सिंग्युलर नाउनची सिंग्युलर नाउनच असते नाही सिंग्युलर नाउनची ही और शी येतं ही किंवा शी येतं ही किंवा शी ही किंवा जर लेडीज असेल समजा तर शिमा शी येईल राज असेल तर ही येईल ही किंवा शी होतं यूचं यूज होतं वीचं अस होतं आणि देचं देम होतं ओके सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह केस आहे समज में आया क्या जर समजा आय जर सब्जेक्टिव्ह असेल तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह करायचं मी घ्यायचा शी जर सब्जेक्टिव्ह असेल तर ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह होतो ओके क्लिअर आहे का एवढं सरोज पूनम मॅम म्हणजे यांचं रूपांतर होतं पुढचा प्रश्न घ्या select the most question number 6 select the most appropriate option to fill in the blanks clear आहे का subjective objective case गिनी is intelligent she dash आता बघा क्वेश्चन टॅग लक्षात ठेवायचं क्वेश्चन टॅग सॉल्व करताना काय पॉझिटिव्हचं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि हेल्पिंग वर्ब अगोदर येतो आता बघा गिनी इज इंटेलिजंट काय इंटेलिजंट आहे मग हे सेंटेन्स काय आहे काय येणार आहे आपलं काय घ्यायचंय इज अँड येस हे बघा काय दिलेलं आहे इज पॉझिटिव्ह आहे मग पॉझिटिव्हचं बघा पॉझिटिव्ह गिनी इज आहे इंटेलिजंट मग आपण त्याला निगेटिव्ह मध्ये ट्रान्सलेट करतो ना येस मग काय येणार आहे हेल्पिंग वर्ब इज आहे वॉजचं काही काम आहे का हॅडचं पण काही काम नाही आहे हॅडचं पण काही काम नाही म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे इजंट शी येस वॉजंट आरंट समजलं का रे भावना एवढी समजते का पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह का पॉझिटिव्ह टॉपिक वाईज घ्यायचंय मला थोडे दिवस थांबा आता बघा फिल्म व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बघा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डॅश आर्टिफिशियल बघा इथं आर्टिफिशियल नेटवर्क अँड आता इथं आता घ्या इथे एरर आहे बघा इथं फिल इन द ब्लँक्स आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट आर्टिफिशियलच्या इथे जागा आहे रिकामी इथे रिकामी जागा आहे आणि अँड कन्व्हेन्शनल नेटवर्क काय येणार आहे आर्टिफिशियल बघा AEIOU आता काय ते वॉवेल्स आहेत आणि याचा साऊंड सुद्धा काय जातो बघा आर्टिफिशियल मग इथं काय आहे अँड आर्टिफिशियल येईल काय येणार आहे दोन कसं येणार आहे द आर्टिफिशियल बिटवीन आर्टिफिशियल आर्टिकल आहे ना आर्टिफिशियल नेटवर्क द आर्टिफिशियल थोडी म्हणतो अँड आर्टिफिशियल आर्टिकल येईल ना AEIOU याच्यानंतर येणारा जो काय वर्ड पाहिजे सुरुवात कशी झाली पाहिजे वॉवेल्सने झाली पाहिजे आणि त्याचा उच्चार पण आर्टिफिशियल बघा आर्टिफिशियल एरोप्लेन मग काय येणार अँड आर्टिफिशियल बघा अँड कोणत्या ठिकाणी आहे अँड 2च ठिकाणी आहे कुठे आहे 1 आणि 4 मध्ये
आपले ऑप्शन काढले 2 आणि 3. आता मला सांगा अँड बघा अँड अ कन्व्हेन्शनल येईल का द कन्व्हेन्शनल येईल? पहिल्या ठिकाणी तर आलंच, इथं काय येईल अँड द कन्व्हेन्शनल. काय यस काय द अँड द कन्व्हेन्शनल. ओके इथं आर्टिकल घ्यायचं मला. आर्टिकलचे कमीत कमी 3 क्वेश्चन येतात बरं का. थांबा मी 1 एप्रिल पासून चालू करणार आहे माझं ते. मी काय करतोय माझा सिलेबस थोडा अपडेट करतोय. ज्याला पीडीएफ दिलेत मी पीडीएफ आहे पण त्याच्यामध्ये अजून ऍड करतोय. म्हणजे बघा कल्याणी मॅडमला पाठवलंय मी पीडीएफ पण त्याच्यामध्ये अजून थोडं ऍड केलं ना की तुम्हाला एक्झामचं पॅटर्न वगैरे थोडं हेल्प होईल की अजून थोडा अपडेट सिलेबस दिला की मग मी 1 एप्रिल पासून चालू करणार आहे. ते आर्टिकल्स बघा आर्टिकल्स घेणार आहे, कंजंक्शन घेणार आहे, प्रिपोजिशन घेणार आहे, टेन्स घेणार आहे, आपल्या काय आहेत इडियम्स, फ्रेजेस, प्रोवर्ब्स सगळे घ्यायचे आपल्याला. ओके द डॅश सिटी इन द बघा ही सिटी बघा कुठली आहे स्पेसिफिक सिटी. द डॅश सिटी इन द वर्ल्ड फिल इन द ब्लँक्स आहे. द डॅश सिटी इन द वर्ल्ड इज टोकियो. काय येणार आहे? काय तुलना केलेली आहे यस कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या समोर आपण आलो ना. मग काय मोस्ट काय का पॉप्युलस का मोर का पॉप्युलस लेट काय मोस्ट पॉप्युलस सिटी. हे काय आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे ना कशा वर्ल्ड सोबत. वर्ल्ड मध्ये ज्या वर्ल्ड मध्ये सिटी असतील त्याच्यामध्ये काय मोस्ट पॉप्युलस आहे. काय मोस्ट पॉप्युलस आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे द मोस्ट पॉप्युलर सिटी इन द वर्ल्ड इज टोकियो. ओके येस ते पण करतो मी. पीडीएफ आहेत कल्याणी मॅडम त्यावेळेस काम करतोय 1 एप्रिल पासून मी चालू करतो. काय करतोय ऍक्च्युली समजा एखादा आर्टिकल आहे किंवा मग त्याचे अपवाद वगैरे तेच एक्झाम्पल करतोय मी की अजून मला कमीत कमी 8-10 दिवस लागतील त्याच्यावर वर्क करायला. पुढे घ्या फॉरबिडन सिलेक्ट द अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द बघा फॉरबिडन. आता बघा सिलेक्ट द अप्रोप्रिएट मिनिंग म्हणजे काय सिनोनॉम्स विचारलाय ना. फॉरबिडन म्हणजे काय मनाई करणे फॉरबिडन. मग मला अथोराइज म्हणजे काय ज्या असा व्यक्ती त्याला अधिकार आहेत. येस बघा एक्सक्लुसिव्ह म्हणजे काय सामावून घेतलेले. फॉरलॉन दीर्घकाल चाललेले फॉरलॉन. आणि अथोराइज म्हणजे काय असा व्यक्ती ज्याला अथॉरिटी आहे. आणि प्रोहिबिटेड म्हणजे आपण तो प्रोहिबिटेड एरिया बघा तुम्ही जर कोविड मध्ये बघितलं असेल तर त्यांनी काय म्हटलं फॉरबिडेड म्हणजे मनाई करणे आणि प्रोहिबिटेड जर तुम्ही मर्च्युरी वार्डला गेलेत किंवा हॉस्पिटलला किंवा जळलेला ऍसिड अटॅक सर्वाइव्ह त्यानंतर प्रोहिबिटेड एरिया किंवा आपण ओके तर आपण काय म्हणतो प्रोहिबिटेड एरिया. चलो रेयांश गुड आफ्टरनून बच्चा. काय येतं फॉरबिडनचा त्यांनी काय विचारलं आपल्याला सिनोनॉम्स विचारलाय ना. येस मग काय येणार आहे प्रोहिबिटेड. काय येणार आहे प्रोहिबिटेड मनाई एरिया. ओके स्पेलिंग बघा अक्वाइंटन्स ऑफ डॅश. द ओनर ऑफ दिस स्टोअर इज अन ओल्ड डॅश. काय येणार आहे त्यांनी काय सांगितलं आपल्याला करेक्टली स्पेल बघा द ओनर. आता बघा त्यांनी इथली स्पेलिंग याची स्पेलिंग बघा द ओनर ऑफ दिस स्टोअर इज अन ओल्ड अक्वाइंटन्स ऑफ हर. काय येणार आहे कुठली स्पेलिंग करेक्ट आहे. अक्वाइंटन्स म्हणजे काय ए अक्वाइंटन्स. ओके काय येईल पटापट सांगा. 3 येतं 4 येतं क्या क्या आता है. शुभम संकेत कल्याणी मॅडम पटापट सांगा स्पेलिंग बघा. ऍक्च्युअली तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल मी टेलिग्राम ग्रुप बनवलाय त्याच्यामध्ये रोज 4-4 5-5 क्विजेस चालू केल्यात. लिंक पण दिली आहे ज्यांना पण फक्त इंग्लिशचं कंटेंट साठी मी ग्रुप बनवलाय. लिंक पिन मारली आहे. ज्यालाही कोणाला जॉईन करायचं असेल त्यांनी जॉईन करून रोज कमीत कमी 5 काल किती कल्याणी मॅडम काल किती टाकले होते 5 का 6 क्वेश्चन टाकले होते ना ग्रुपमध्ये. इंग्लिश ग्रामर बाय किशोर जाधव सर बघा इंग्लिश ग्रामर आपलं लिंक पण आहे आणि इंग्लिश ग्रामर बाय किशोर जाधव सर. काय येणार आहे मला सांगा अक्वाइंटन्सची स्पेलिंग काय येणार आहे. ए येणार आहे 5 प्रश्न केले होते. काय येणार आहे सांगा अक्वाइंटन्स. याच्यामध्ये आय तर येत नाही बघा आय येत नाही. आय येतो का आय अक्वाइंटन्स नसतं ते आय येतच नाही.
आय येत नाही, अक्वायटन्सला आय येत नाही, मग इथं बी आय आहे, इथं पण आय आहे, इथं पण आय आहे. ओके, मग काय ACQUANTANC अक्वायटन्स. ओके येस, काय तर फोर्थ. पुढे घ्या. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑफ द गिवन इडियम्स ऑन पिन्स अँड निडल्स. बघा, ऑन पिन्स अँड निडल्स. ऑन पिन्स अँड निडल्स चा अर्थ काय होतो? होलसम एंटरटेनमेंट, रेडीनेस टू ऍक्सेप्ट द इनविटेबल, का इन अन इस्कॅटिक कंडिशन, का इन अन इजिटेड स्टेट ऑफ सस्पेन्स. काय येणार आहे? पटापट सांगा. इन अन इस्कॅटिक कंडिशन येणार आहे. काय येणार आहे? व्हेरी गुड. म्हणजे ऑन पिंच अँड निडल्स म्हणजे काय आहे? मला मराठीमध्ये याचा अर्थ कोण सांगेल? की सर ऑन पिन्स अँड निडल्स म्हणजे पिन्स म्हणजे काय, निडल्स म्हणजे सुया म्हणजे काय? येस, व्हेरी गुड. इस्कॅटिक म्हणजे काय? उत्साही. बघा, इस्कॅटिक म्हणजे काय? उत्साही. मग काय? इन अन इस्कॅटिक कंडिशन. ओके येस, व्हेरी गुड. एक्साइटेड. काय? एक्साइटेड. टेक अ नेक्स्ट क्वेश्चन. मॅलिशियस. बघा, मॅलिशियस त्यांनी काय म्हटलंय? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. मॅलिशियस. मॅलिशियस म्हणजे काय येणार आहे? ब्युटिफुल म्हणजे काय? सुंदर. बघा, ॲल्युस्ट्रिक म्हणजे काय? आकर्षक. पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली. आणि बेलोवेंट म्हणजे काय? दयाळू मयाळू. आणि मॅलिशियस. मॅलिशियसचा अर्थ काय होतो? कोण सांगेल मला? व्हेरी गुड. सरोज, शुभम, पूनम, आम्रपाली मॅम. ओके, ब्युटिफुली म्हणजे काय? ब्युटिफुल म्हणजे सुंदर. ॲल्युस्ट्रिक म्हणजे आकर्षक. पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली. मग काय तो? मग मॅलिशियस म्हणजे काय? ज्याला दुसऱ्याची दया, मया, आदर. येस, आदर, दया, मया. ओके, करुणा. एक्झॅक्टली. सॉरी, अँटोनिम्स अँटोनिम्स. येस, मॅलिशियस म्हणजे क्रूर, निर्दयी. काय होतं? निर्दयी, क्रूर. मॅलिशियस, क्रूर. ओके, राक्षस कसे असतात? मॅलिशियस, निर्दयी, क्रूर. मग त्यांनी आपल्याला काय विचारलं? अँटोनिम्स विचारलंय. सॉरी, अँटोनिम्स विचारलंय, म्हणून आपला अँटोनिम्स काय? बेनोवोलेंट येणार. काय येणार आहे? बेलोवोलेंट म्हणजे काय? दयाळू, मयाळू. ओके येस. याचा काय येणार आहे मग? ब्युटिफुलीचा अगली, मगली. चलो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. द प्राईम मिनिस्टर ग्रेट. बघा, ओरॅटर म्हणजे काय? प्रवक्ता. ओरॅटर म्हणजे काय? ओरॅटर म्हणजे प्रवक्ता. इम्प्रेस द ऑडियन्स. द प्राईम मिनिस्टर अ ग्रेट. बघा, ग्रेटच्या समोर अ ग्रेट लागतं बरं का. सेमच्या समोर सुद्धा द आर्टिकल लागतं. सेम, द सेम, युनिफॉर्म. ओके, पुढे घ्या. काय येणार आहे? ओरॅटर. कारण की कॉमा इथं आलेलं, लगेच कॉमा येईल का? नाही येत, काहीच येत नाही. सरळ काय आपलं? ओरॅटर. येस, ओरॅटर म्हणजे प्रवक्ता, द स्पीच देणारा. ओके, उत्तर काय येणार आपलं? थर्ड. येस, शुभम फोर्थ नाही बेटा, थर्ड. चलो, क्वेश्चन नंबर 14. द फॉलोइंग सेंटेन्स हैज बीन स्प्लिट इनटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर. आता बघा, हॅड सोफी नॉट रीच द अव्हेन्यू इन टाइम, द विलेजर्स विल हॅव लॉस्ट देअर वेल्थ. काय येणार आहे? मला सांगा. डायरेक्टली पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्टचं काय त्याने दिलेलं आहे? बघा, हॅड सोफी नॉट रीच पोचली नसेल, द अव्हेन्यू इन अ टाइम जर पोचली नसेल, द विलेजर्स विल हॅव लॉस्ट देअर. काय येणार आहे? बघा, विल हॅव कोणता येणार आहे? करेक्ट सांगा, काय येणार आहे? एरर कुठे? जर बघा, ती जर वेळेत पोहोचली नसेल, अवेन्यू म्हणजे काय? ठिकाण. ती जर पोहोचली नसेल तर विलेजर वुड हॅव येतं. काय येतं? वुड हॅव येतं. पास्ट. बघा, विल हॅव म्हणजे काय? फ्युचर. आणि वुड हॅव काय येतं? पास्ट पॉसिबिलिटी. वुड हॅव लॉस्ट देअर वेल्थ इन टाइम. तिथं काय चुकीचं झालं? विल हॅव आपण डायरेक्ट पास्ट मधून डायरेक्ट फ्युचर परफेक्ट मध्ये कसं जाईल?
नाही जाऊ शकत आपण. मग द विलेजर्स वुड हॅव लॉस देअर वेल्थ, म्हणजे पैसा, धन, दौलत. ओके, हॅड आहे पास्ट, मग आपल्याला पास्टची पॉसिबिलिटी दाखवावी लागणार आहे. मग काय येतं बघा, वुड हॅव, शुड हॅव, केव्हा वापरला जातो, एखादी गोष्ट म्हणता. आता म्हणतो मी तुझी, बघा तू जर मला कॉल केला असता तर मी तुझी मदत केली असती. इफ यू हॅड कॉल्ड मी आय वुड हॅव हेल्प यू. वुड हॅव, शुड हॅव, कुड हॅव. ओके, म्हणून एरर कशामध्ये, द विलेजर्स विल हॅव. What is the difference between structure, hash table and a binary search tree data? Okay, what is the difference between dash, बघा इथं आहे, इथं आज काय झालंय, सब गलत जा रहा है. हाँ मतलब गलत, ये प्रॉपर क्वेश्चन सिलेक्शन नहीं हुआ है. What is the difference between dash structure, hash table and binary dash and binary research tree? इथं structure, hash table and डॅश बायनरी. ओके, इथं आर्टिकल पाहिजे. येस, इफ वर कल्याणी मॅडम करेक्ट आहे. आता बघा, जर बघा आयच्या समोर वॉज काय कंपल्सरी येतो, पण वर केव्हा येतो, इफ. बघा इफने जर सुरुवात झाली काल्पनिक, जर मी तुझ्या जागी असतो, इफ आय वर यू आय वुड हॅव हेल्प यू. जर मी तुझ्या जागी असतो कल्याणी मॅडम तर आय वुड हॅव हेल्प यू. इफ शी वर देअर शी वुड हॅव डन दॅट वर्क. जर का ती तिथं असती, इफने सुरुवात झाली तर आयच्या समोर वर येतो, हिच्या समोर पण वर येतो, शीच्या समोर पण वर येतो. ओके, मग काय व्हॉट इज डिफरन्स बिटवीन काय, व्हॉट इज द डिफरन्स, बघा येस बिटवीन काय येणार आहे, द डिफरन्स बिटवीन द, येस करेक्ट आहे, करेक्ट आहे. डिफरन्स बिटवीन द स्ट्रक्चर, ओके, द आणि अ बायनरी. ओके, चलो पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 17. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. इथं बघा, द ऑथर सर्वल बेस्ट सेलिंग नॉवेल्स. द ऑथर सर्वल बेस्ट, इथं बघा लिहिल्या आहेत. विल रोट नाही येत, विल नंतर V1 येतो बघा, विल नंतर V1 येतो, विल नंतर बघा V1 येतो, इथं रोड लिहिलं, हे वाक्य चुकलंय. आता द ऑथर बघा सर्वल, त्याने काय लिहिलेलं आहेत. सर्वल म्हणजे काय, खूप साऱ्या. सर्वल म्हणजे काय, एकापेक्षा जास्त. मग ऑथर हॅज, ऑथर साठी आपण काय लिहिलेले आहेत, येस काय लिहिलेले आहे ऑथरनी, हॅव रिटन, हॅड बीन नाही, लिहिल्या आहेत. आपण म्हणतो दे हॅव गॉन, दे हॅव डन दॅट वर्क, दे हॅव, आपण म्हणतो की करण जोहर हॅव डायरेक्टेड सो मेनी मूव्हीज, म्हणून काय येणार आहे इथं, हॅव रिटन सेलिंग नॉवेल्स. ओके, काय येणार आहे, हॅव. हॅज नंतर V3 येतो. ओके, करेक्ट आहे, येस. पुढचं घ्या. ओके, आता सेम आहे, प्रोवर्ब्स आहेत, मनी आहेत. क्वेश्चन नंबर 18. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. म्हणजे काय, त्याने विचारलंय की प्रोवर्बची बघा, डोंट क्राय ओव्हर स्पीड. स्पीड म्हणजे काय, सांडलेलं मिल्क. म्हणजे काय आहे बघा, रडू नका, जी गोष्ट घडून गेली त्याच्या गोष्टी रडत बसू नका. त्याचा अर्थ काय होतो, एखादी गोष्ट घडून गेली त्याच्यावर काही रडत बसून पश्चाताप करून काही फायदा नाहीये. सगळ्यांनी सेशनला लाईक करायचं भावांनो बहिणींनो. मग काय, टू फील हॅपी अबाउट समथिंग दॅट हॅज ऑलरेडी हॅपन्ड. का टू रिमेन इनडिफरंट अबाउट समथिंग दॅट हॅज ऑलरेडी बीन हॅपन्ड. म्हणजे काय, टू फील हॅपी अबाउट समथिंग दॅट हॅज, म्हणजे काहीतरी घडलं त्याबद्दल हॅपी होणे. का टू रिमेन डिफरंट अबाउट समथिंग दॅट ऑलरेडी बीन हॅपन्ड. का नॉट टू फील सॉरी और सॅड अबाउट समथिंग दॅट हॅज ऑलरेडी हॅपन्ड. का टू फील सॉरी और सॅड अबाउट समथिंग दॅट हॅज ऑलरेडी हॅपन्ड. काय येणार आहे, ओके व्हेरी गुड, थँक्यू मॅम. चलो थँक्यू गोपालजी. काय येणार याच्यामध्ये, एक्झॅक्टली नॉट टू फील सॉरी और सॅड अबाउट समथिंग दॅट हॅज ऑलरेडी हॅपन्ड. करेक्ट आहे. म्हणजे जास्त काय घडून गेलं त्याबद्दल आपल्याला काय काय सॉरी पण होत नाही, सॅड पण फील होत नाही. म्हणजे काय होतं, डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. नॉट टू फील सॉरी और सॅड अबाउट समथिंग दॅट हॅज ऑलरेडी. एखाद्याबद्दल आपल्याला सॉरी पण वाटत नाही आणि वाईट पण वाटत नाही. येस येस, आपण म्हणतो ना जाऊ द्या ना, आपण म्हणतो जो गया ओ गया. आपण म्हणतो व्हॉट एव्हर हॅपन हॅपन फॉर रिझन. आता घ्या, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पास्ट टेन्स फॉर्म वर्ब्स. ओके, राईज बघा वर्ब आहे, बघा वर्ब टेन्सचा पार्ट आहे. आता बघा आता बघा द सन डॅश शार्प ॲट इन द मॉर्निंग.
त्यांचं काय म्हणणं आहे, पटापट घ्या. रोज उगवला, उगवला आपण म्हणतोय सिंपल पास्ट टेन्स, हॅव रायझन नाही. ओके, राईज, राईज म्हणजे काय, उगवणे. काय होणे, उगवणे. काय येणार आहे, हॅड बिन रायझन येत नाही. हॅड बिन रायझन उगवला होता नाही. बघा, द सन डॅश शार्प ॲट 5:30 AM इन द मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे सकाळी. काय येणार आहे, सब्जेक्ट प्लस V2. उगवला, उगवला, उगवला आहे नाही, उगवला, उगवला. येस, जेव्हा एखादी घटना रिसेंटली घडलेली असते ते सांगण्यासाठी आपण त्यांनी काय म्हटलंय, इन द मॉर्निंग. काय येणार आहे, हॅड रोज. बघा, हॅड बघा, राईज बघा, राईज, रोज, रायझन, रायझिंग अँड रायझेस. आता बघा, हॅड बघा, हॅड जर तुम्ही म्हटला तर इथे V3 दिलेला नाहीये, हॅड बिन रायझन दिलेला आहे, पण हॅव रायझन येत नाही. काय नाही, द सन रोज, रोज शार्प ॲट 5:30 AM इन द मॉर्निंग. ओके, तो रोज वेगळा आहे. ओके, दॅट इज डिफरंट. चला, समजलं का रे बाळांनो. क्वेश्चन नंबर 20 घ्या. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरण्यासाठी ऑप्शन घ्या. सायकलिंग इज अ हेल्दी लो इम्पॅक्ट एक्सरसाइज दॅट कॅन बी. कॅन बी बघा, बी नंतर बघा, बी नंतर लक्षात ठेवायचं, बी नंतर सुद्धा V3 किंवा V4 येतो. हे काहीतरी रूल तुम्हाला माहिती पाहिजे. हा, 2 नंतर V1 किंवा V4 येतो. तसाच की बी नंतर बघा, कॅन बी डॅश बाय पीपल ऑफ ऑल एजेस फ्रॉम यंग चिल्ड्रन टू ओल्डर ॲडल्ट्स. आता मला सांगा ऑप्शन काय येतो, मी तुम्हाला सांगितलेलं लक्षात ठेवा. 2 नंतर V1 किंवा V4 येतो. कॉन्टेक्स्च्युअली आहे, हा पण कॉन्टेक्स्च्युअली आहे. आता मला सांगा याच्यामध्ये आपला येतो कट गया भाई. आता एन्जॉयबल काय आहे, तो थोडी ऍब्जेक्टिव्ह आहे. ऍब्जेक्टिव्ह सांगितलं नाही, एन्जॉयबल नाही. काय येणार आहे, मग काय येणार आहे, दॅट कॅन बी. काय, दॅट कॅन बी एन्जॉयड का एन्जॉयड. काय काय, दॅट कॅन बी एन्जॉयड बाय पीपल ऑफ ऑल एजेस फ्रॉम यंग. म्हणजे त्याने काय म्हटलं, सायकलिंग ही काय हेल्दी आहे, पण कशी लो आहे. एक्सरसाइज दॅट कॅन बी एन्जॉयड, ते कोणत्या पण एजेसमध्ये, पीपल ऑल एजेस, म्हातारा जवान लहान मोठा सगळेच. ओके, नाही करू शकता तुम्ही. त्याने काय म्हटलं की कॅन बी एन्जॉयड. बघा, यू कॅन बी शोन दॅट मूवी, ते करू शकता. इट कॅन बी हॅपन, इट कॅन बी हॅपन. बघा, इट कॅन बी हॅपन, बी वापरला. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इवन, ओके, क्वेश्चन टॅग आहे का, क्वेश्चन टॅग आहे. क्वेश्चन नंबर 21. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. आता मला सांगा, इवन वेन वी वर लिव्हिंग इन सेम सिटी यू हॅडली विजिटेड. बघा, इवन वी काय येणार आहे, बघा काय, वी वर लिव्हिंग इन द सेम सिटी यू हार्डली विजिटेड अस. काय येणार आहे, येस, एक्झॅक्टली एक्झॅक्टली. काय यू बघा इथं काय येणार आहे, एक्झॅक्टली. डिड यू, तू गेला का, भेटला का. सेम सिटीमध्ये असून राहत होतो सुद्धा तरी पण तुम्हाला हार्डली हार्ड भेटायचं, कधीतरी भेटायचं असं म्हणणं आहे. डिड यू, काय तर डिड यू. कारण की हार्डली हा निगेटिव्ह सारखा आहे. बघा, हार्डलीचा वापर तुम्ही सरीच्यामध्ये निगेटिव्ह वापरलाच नाही, नॉट वापरला नाही, पण याच्यामध्ये हार्डली का वापरला. हार्डली हार्ड बघा, असायचे. हार्डली हार्ड आय वॉज स्पेंडिंग टाइम, निगेटिव्ह सारखा वापरला जातो क्वचित, ना की निगेटिव्ह मध्ये याचा अर्थ होतो. ओके, नाही डू सर नाही. काय तो बघा, वी वर लिव्हिंग, गोपाल बाळा पास्ट मध्ये ना, डू आपण प्रेझेंट साठी वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्स साठी वापरतो. मग डू येत नाही, डू येतच नाही, मग काय येणार आहे, डिड यू. डिड यू, ओके, डिड यू येतो, डिड यू. चलो ओके, चलो डिड यू कहाँ पे, यहाँ पे. ना के बराबर, हार्डली हार्ड. एरर, टू गेट रेस्ट स्वरूप डज नॉट वर्क इन संडेज. ओके, काय नाही सांगा मला. टू गेट रेस्ट स्वरूप डज नॉट वर्क. ओके, संडेज बघा इथं काय, डेज साठी
व्हेरी गुड. सांगा पटापट काय येणार आहे. एरर आहे बघा. आराम करण्यासाठी स्वरूप स्वरूप का स्वरूप स्वरूप इथं स्वरूप असेल ते स्वरूप पाहिजे स्वरूप मे बी त्यांची एरर असेल. ओके. डज नॉट वर्क काय येतं काय येतं बघा. डेज डेट साठी आपण बघा ऑन संडे ऑन मंडे बघा. ऑनचा वापर तर तुम्हाला वर माहिती पण कंटेक्स्चुअली किंवा ग्रॅमॅटिकली त्याचा वापर काय येतो डेज साठी. डेज ऑन संडे ऑन मंडे ऑन ट्यूजडे ऑन आणि डेट साठी ऑन 1st of March ऑन 2nd March ऑन 10th March. मग इथं काय पाहिजे ऑन संडेज. इथं इन नाही पाहिजे इथं काय पाहिजे ऑन. मग एरर कशामध्ये इन मध्ये इन. ओके चलो ऑन संडे. ओके क्वेश्चन नंबर 23. द होस्ट ओपन द डोर अँड ऍडमिटेड द ड्रामा ट्रूप. बघा ट्रूप म्हणजे काय बघा. ट्रूप म्हणजे तुकडी असते. जर हा ट्रूप जर आला तर सैन्याची तुकडी सैन्याची तुकडी आणि हा ट्रूप जर आला ते ड्रामे वगैरे करत नाही म्युझिशियन वगैरे त्यांचा ट्रूप असतो ते याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये येतं. द पॅलेटियल बंगलो काय येणार आहे आता इथे येईल इथं इथे फिल इन द ब्लँक्स इथं इथं. द होस्ट ओपन द डोर. होस्टने डोर ओपन केला अँड ऍडमिटेड द ड्रामा. त्याने ऍडमिट ड्रामा केला अँड ट्रूप बघा पॅलेशियल बंगलो कशाकडे गेले कशाकडे गेले ते इन टू द येईल का टुवर्ड्स येईल याच्यामध्ये घुसले ते. क्रिया झाली मोमेंट झाली काय झाली मोमेंट झाली. आता बघा फॉर एक्झाम्पल आता हे आपलं घर आहे. आता हे घर आहे. जस्ट मला लेट मी ड्रॉ द पिक्चर. ओके हे केलं आणि आपला हा दरवाजा समजा इथून मी दरवाजा उघडला आणि तुम्ही आतमध्ये आले मोमेंट झाली ना. मग काय येणार आहे मोमेंट साठी आपण काय वापरतो इन टू वापरतो गणेशजी. ओके आतमध्ये गेले एक्झॅक्टली इन टू येतं इन टू मोमेंट साठी. इथून तुम्ही घरामध्ये गेले किंवा मी घरामध्ये गेलो मोमेंट झाली इन टू. ओके चला सेकंड लास्ट क्वेश्चन. ओके द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. 4 विभागात दिलेला आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अन एरर. एरर आहे कुठेतरी. आता स्टडीज हॅव फाउंड बघा स्टडीज हॅव फाउंड बघा फाउंड V3 that people from culture that embraced more collectivist ideas thinking happiness more in terms of harmony and contentment while more individuals minded people baga people connect it to the feelings okay of the exuberance and joy. काय येणार आहे त्यांनी बघा स्टडीज बघा आपण तो अभ्यास दाखवले स्टडीज दाखवलाय कुठे येणार आहे स्टडीज हॅव फाउंड बघा हे करेक्ट आहे इथपर्यंत. दॅट people collective noun आहे दॅट साठी फ्रॉम कल्चर्स बघा दॅट इम्प्रेस बघा इम्प्रेस सिंपल पास्ट टेन्स मोर कलेक्टिव्ह आयडियल्स थिंकिंग हॅपीनेस मोर इन टर्म्स ऑफ हार्मोनी अँड कंटेनमेंट वाईल मोर पीपल काय येणार आहे बघा टू नंतर फिलिंग्स बघा फिलिंग्स. आता बघा फिलिंग्स काय येतं मला सांगा ऑफ कशामध्ये एरर आहे सी मध्ये आहे. वाईल मोर हॅपीनेस इन टर्म्स ऑफ हार्मोनी अँड कंटेनमेंट. ओके कुठे येणार एम्ब्रेसमेंट पास्ट सेंटेन्स नाही येईल. ओके एम्ब्रेस्ड कुठलं दॅट. ओके करेक्ट आहे शिवमनी बघा कारण की हे सेंटेन्स बघा पास्ट ने एम्ब्रेस आला पाहिजे. एम्ब्रेस म्हणजे सुरुवात करणे. एम्ब्रेस म्हणजे काय सुरुवात करणे. पास्ट मध्ये येणार नाही कारण की हे सेंटेन्स प्रेझेंटचा रेफरन्स आहे म्हणजे ती क्रिया अगेन अँड अगेन घडते. एक्झॅक्टली शुभम काय येणार आहे मग दॅट इम्प्रेस्ड सुरुवात नाही सुरुवात असं घडतं म्हणून काय इथं वर्ब जो आहे दॅट इम्प्रेस्ड. ओके म्हणून काय इम्प्रेस्ड असं होतं तसं घडतं. ओके मग कुठे आपलं इम्प्रेस कशामध्ये इम्प्रेस कशामध्ये या पे देखो ये गलत जा रहा है म्हणून आपलं उत्तर काय फर्स्ट. ओके समझ में आ रहा है भाई और बहनों मेरे प्यारे भाई और बहनों समझ में आ रहा है क्या. स्पीड ओके आहे स्पीड ओके आहे का प्लीज लेट मी नो सर स्पीड इज ओके और नॉट. ओके ओके चलो फाइन. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. टेल मी योर फेवरेट डेझर्ट. बघा आता बघा डेझर्ट बिटवीन चॉकलेट अँड केक अँड जेली अँड बघा डोनल्ड.
डेझर्ट. डेझर्ट बघा, हा DE बघा, डेझर्ट म्हणजे काय, गोड पदार्थ. आणि DESERT आला तर हा वाळवंट. येस, ही इज व्हेरी हुशार. बघा, ही इज व्हेरी हुशार. कॉम्बिनेशन ऑफ इंग्लिश आणि मराठी. काय येणार आहे? बिटवीन. स्पेलिंग बघा, बिटवीन नाही, त्यांनी काय इनकरेक्टली स्पेल्ड. इनकरेक्टली स्पेल्ड, त्यांनी अल्फाबेटिकली म्हटलंच नाही. शीतल मॅडम, बिटवीनची स्पेलिंग बघा, BETWEEN, बिटवीन. बघा, चॉकलेट CHOCOLATE. डेझर्ट बरोबर आहे. हा डेझर्ट म्हणजे गोड पदार्थ. काय येणार आहे पटापट सांगा मला. नाही, अरे हा डेझर्ट DESERT हा वाळवंट होतो. वाळवंट होतो. आणि DESSERT डेझर्ट म्हणजे काय होतो, गोड पदार्थ होतो. बघा, डेझर्ट होमोफोन्स म्हणतात त्याला. उच्चार सेम आणि स्पेलिंग वेगवेगळ्या. इंग्लिश मध्ये चॅप्टर आहे ते, एरर नाही आहे, स्पेलिंग आहे. मग काय ए मध्ये डोनटची स्पेलिंग, मग डोनट मला सांगा पटापट. सापडलं आपल्याला, पण त्याचं मग करेक्ट काय, उसका करेक्ट क्या है? उत्तर तो मिल गया, DOUH, डोनट. ओके, पण त्याने इनकरेक्ट, करेक्ट स्पेलिंग काय, करेक्ट स्पेलिंग त्याने काय केलं, करेक्ट स्पेलिंग बघा, ही इनकरेक्ट दिली आहे, डोनट्स. सही पकडे है, सही पकडे है शीतल मॅडम. काय, DONUT, डोनट्स. येस. ओके, आता लगेच 2 वाजता मराठीचं लेक्चर आहे आरती मॅडमचं. ते इनकरेक्टली स्पेल्ड आहे, इनकरेक्टली स्पेल्ड. बघा काय सिलेक्ट, काय म्हटलं ते, सिलेक्ट इनकरेक्टली वर्ड. ओके, तुम्हाला आवडतात का? ओके, चला. जर सेशन आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय. आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये मराठीचे लेक्चर आहे, आरती मॅडम आलेले आहेत. चलो, सी यू. रात्री 10 वाजता भेटू आपण चालू घडामोडीला. ओके, चलो, बाय गाइज, हॅव अ गुड डे. उद्या पण आहे 1 वाजता, इंग्लिशचं डेली असणार 1 वाजता. ओके, बाय. टेलिग्राम जॉईन करा. टेलिग्राम बघा, टेलिग्रामची पिन दिलेली आहे, त्याच्यावरती रोज क्विज टाकतो. थँक्यू कल्याणी मॅडम. आपलं बघा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ते फक्त इंग्लिश स्पेशलसाठी केलंय. आणि मी त्याच्यामध्ये रोज 5-5, 6-6 क्विज टाकणार आहे. आज माझं टार्गेट आहे इडियम्स, फ्रेजेस बघतो किंवा टेन्स काहीतरी बघू. सगळ्यांनी जॉईन करायचं आहे आपलं चॅनल, ते ओके आहे ना. बघा, वरती पिन मारलेली लिंक आहे बघा. पुन्हा मॅडम वरती बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पिन केलेली आहे. सगळ्यांनी जॉईन करायचं ते चॅनल. ओके, चलो गाइस, चलो मिलते हैं. टेलिग्रामला इंग्लिश ग्रामर बाय किशोर जाधव सर, पण तुम्ही सर्च केलं तर भेटून जाईल, किंवा लिंक मी पिन केलेली आहे. चलो, बाय गाइस.